तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिल भराडी, कायवणी तुम्हा पासे मी तालपजी संतोषी। तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, काही बातुके पाठव, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी। समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन्नीत पानिमुंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमन सांगलादलो पावन झालो चराचर त्रिपुटी सातीत, त्रिपुटी जोगसी स्वामीचा स्वामी कृष्णादेव, दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा, नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा। गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरू, तयाची चरणावरू साष्टांग हे नमन गा। राम विजय हरि विजय सार, पांडव प्रताप ग्रंथ केला थोर, तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी, तयाचे चरणावरी साष्टांग नमन। सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान। याद रखिएगा, ये ऐसा भजन है जिस दिन आपका कोई काम बनता है उस दिन इस भजन को गाया करो, आपका बिगड़ा हुआ काम बन जाएगा। ऐसा ये भजन है, इसीलिए बड़ी भाव के साथ सभी ताली बजाते हुए गाएंगे। सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान। प्रत्येक दिवस आपल्या करता अनुकूल नसतो, प्रतिकूल जरी झाला तर त्या दिवशी या भजनाचा वापर करा। प्रतिकूल अवस्थेला अनुकूल करून देण्याची ताकद या भजनात। वाह वाह वाह। सीताराम हनुमान 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 राम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम सीताराम हनुमान 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 सीताराम हनुमान। तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे। बहुतेक वर्णन सगळ्यांच्या लक्षात आलं महादेवाचं आहे। विश्वनाथ म्हटलं की महादेव,
आणि त्याचं वर्णन करत असताना या बाबाचा तो जगाचा नाथ आहे, विश्वाचा नाथ आहे. आता खर तर हा अभंग पत्रवाळी प्रकरणातला आहे. म्हणजे ज्या वेळेला तुकोबाराय काही साधक मंडळी देहूची काशीला जाण्याकरता निघाले आणि रस्त्यामध्ये अचानकपणे तुकोबारायांची भेट. जय हरी झाला, कोण कोणाकडे जातो, तुम्ही अचानक भेटले, आनंद वाटला, येता का काशीला? तुकोबाराय म्हणजे काय भाडं? म्हणजे 8,500. मला वाटतं त्यावेळेला ही सुविधा नसावा यात्रेची. यात्रा जर करायची असेल, माफी मागून बोलतो, गाडीचा उल्लेखच कुठं शास्त्रात, आचारसंहिता शिकवली. पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम, सिद्धीने देवा माझे मन लागो तुझे, देवा माझे मन लागो, देवा माझे मन लागो तुझे, देवा माझे मन लागो तुझे चरणी. नामस्मरण घडो संत समागम, बाबुगाची भ्रम नको देवा, बाबुगाची भ्रम नको देवा, देवा माझे मन लागो तुझे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे पायी. तीर्थयात्रा करत असताना नियम सांगितलाय, नाथ बाबा सांगताय की पायी तीर्थयात्रा. नर्मदा परिक्रमा करत असताना किती दिवसात होते हो? 16. नर्मदा पुराण असं सांगते 3 वर्ष 3 महिने आणि 18 दिवस लागतात त्या वेळेला परिक्रमा पूर्ण होते. हा, आणि हे मोगम बोलणार नाही. तुम्ही मला विचारा, मी त्या शास्त्राचं नाव सांगल, कुठं वाचलं, गोष्टी सारखं कीर्तन करून निघून जाणार नाही. तुम्हाला पुरावा देईल, काहीतरी ओवी सांगल, श्लोक सांगल, प्रमाण सांगल कुठल्या तरी संतांचं. आणि तशी तुम्ही माणसं हुशार आहे, तुम्ही निवडून घेतले मोती जैसे असे कीर्तनकार निवडतात. मागच्या वर्षी होतो तुमच्या नशिबाला, अचानकपणे डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आमचे गणेश, त्यानंतर मला वाटतं मागच्या वर्षी बऱ्याचसा परिचय झाला होता. ती बरीच माणसं दिसत नाही आज, मागं बसलीत. आणि सगळ्या तुम्ही माझ्या बहिणी. आपलं मागच्या वर्षीचं नातं आठवणीत आहे ना, मी भाऊ तुमचा, तुम्ही बहिणी माझ्या. काय असतं हे बघा, बहीण हे नातं लागलं. आता कधी कधी माझी नजर तुमच्याकडे येईल, पण बहीण भाऊ हे नातं तयार झालं का त्या नजरेमध्ये विकार तयार नाही होत, विचार तयार होतात. इतकं पवित्र नातं बहीण भावाचं. आणि मला वाटतंय सगळ्यात महत्वाचं, एवढं अंडरलाईन करून ठेवा, स्टेटसला ठेवा. दुसऱ्या स्त्रीला पाहिल्यानंतर बहीण आणि आई ही भावना का या नजरेत तयार झाली का तुम्ही वारकरी बनले. हे वारकरी जीवन आहे. पहिली अवस्था ही वारकऱ्यांची. परस्त्रीला बहीण आणि आई पाहणं आमच्या तुकोबारायाला. आणि सुंदर आवाज आहे, काळजी करू नका. माणसं कमी असले, सिस्टीम कितीही कशी असली तरी मी कीर्तनात बदल कधीच करत नाही. तुम्ही युट्यूबला माझी कीर्तन चेक करा,
कधी गायकाला त्रास नाही, वादकाला त्रास नाही, बसणाऱ्याला अजिबात त्रास नाही. मांडी घाला नका घालू, हाताची घडी घाला, नाकात बोट शब्दानं दुखावणार नाही आपण. तुम्ही बसले हे भाग्य, आणि उठून गेले तर कोणाला सांगू कीर्तन? बसलात तुम्ही, जाऊ द्या, गेलो काय सांगत होतो डोक्यातून आता. परस्त्रिया सदा बहिणी. हा, हे तुकोबारायला परस्त्री मध्ये देव पाहणं ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. बाईमध्ये बाई दिसली नाही, ग्राम्य स्त्री पाठवली, पैसे देऊ केले, आणि भजनामध्ये अडथळा आणण्याकरता हात धरला तुकोबारायाचा. तुकोबाराय म्हणतात, देवा अरे काय साडी घातली आज, नाकात नथ काय घातली देवा, काय काय रूप घेतो रे भक्ता करता. कधी वराह होतो, कधी वामन होतो, कधी नारसिंह होतो, कधी परशुराम होतो, कधी राम होतो, कधी कृष्ण होतो, कधी भगवान विष्णू होतो, तर कधी महादेव होतो. आणि आज तो काय रूप धरलं, लाली काय लावली, उचूस टाचाची चप्पल काय घातली, काय काय देवा. ती बाई म्हणते मी देव नाही, आणि मग तो अभंग आहे, जाई होतो माते न करी सावास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. म्हणून या तत्वावर चालणारा वारकरी संप्रदाय. विठाला 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 विठाला. त्या यात्रेला ही साधक मंडळी निघाली, आणि तुकोबारायला विचारलं येता का. तुकोबाराय म्हणले, हे बघा मी पांडुरंगाचा निश्चिम भक्त आहे. मी जर दुसऱ्या देवाची स्तुती करील तर ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरा जाईल. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. मी पतिव्रतेला जसा तिचा पती प्रमाण आहे, भ्रतार प्रमाण आहे, त्याप्रमाणे आम्हाला नारायण पंढरपूरचा पांडुरंग, ज्या देवाचे कमरेवर हात नाही त्याचं मी दर्शनही घेणार. हा, आता गंमत आहे का बरं का, मी थोडा विरोधी विषय मांडलाय, आणि वर्णन कोणी केलं आजच्या अभंगामध्ये, विश्वनाथाचं तुकोबारायाने. का, हे बघा, तोही देव परका नाही, मी पाहिजे तर पत्र देतो, तेवढं त्या विश्वनाथाला सुपूर्त करा. पत्र लिहायला घ्यावं आणि त्या पत्रामध्ये नमूद करावं, तुम्ही विश्वनाथ. आणि तुम्ही विचाराल मी कोण आहे, तर मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बराडी आहे. झाकावं स्वतःला. एक वाक्य बोलू द्या, स्टेटस म्हणून ठेवा, मोबाईलला नका ठेवू. मोबाईलचा स्टेटस स्वतः करता नसतो, दुसऱ्या करता असतो. ज्याच्या करता ठेवला त्यानं नाही पाहिलं तर अजून दुःख असतं. म्हणून इथं कोरून ठेवा, इथं कोरून ठेवा. मोठ्या माणसाला जर मोठं राहायचं असेल तर त्याने स्वतःला झाकून ठेवायचं असतं. अशीच माणसं मोठी राहतात. आपल्या मोठेपणाचा टेंभा मिरवायचा नाही. अधिकार केवढा आहे, जगाचा ग्रास करणारं काळ थर थर कापतो. आणि ते तुकोबाराय म्हणतात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बराडी आहे. किती झाकावं स्वतःला. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहान व्हा. तुकोबाराय या तत्वाचे, तुम्ही विश्वाचे नाथ, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बराडी आहे. काय कशाची उणीव आहे तुमच्याकडं, कशाची कमतरता आहे, सगळं काही आहे. काय उणे तुम्हापाशी, मी ताल्पचे संतोष, थोडं मिळालं तरी संतुष्ट होणार आहे. या तत्वाचे तुकोबाराय. तुम्ही विश्वाचे नाथ आहात, काही नको, फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. अभंगाचा सरळ भाव मी आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं बोलणार आहे सर्वांना ज्ञात आहे, आजचा 6वा दिवस, 4था दिवस. आणि 4था दिवस माझ्या वाट्याला, मला वाटतं मागच्याही वर्षी 4थाच होता. 4थ्या दिवशी तुमच्या नशिबाला मी होतो. याही वर्षी 4थ्या दिवशीचे विशेष म्हणजे तुम्ही सगळ्यांना कीर्तनाची हौस आहे, पण त्याच्यात हा पाऊस आहे. आणि याही प्रतिकूल अवस्थेमध्ये अखंड शब्दाचा अर्थ तुम्ही जोपासला, जपला. कारण त्याचं नावच आहे अखंड हरिनाम सप्ताह. म्हणून बरं झालं ही संकल्पना, कारण आमची नंतर चर्चा झाली का मंडपवर असलेलं पाणी सुद्धा नंतर टिपकत राहणार आहे, पाऊस जरी थांबला तरी.
काय हेही वातावरण सुंदर आहे. आणि कधी इकडं कीर्तन सप्ताहात झाला असतो, बरोबर आहे की नाही? मग त्या बाबाची इच्छा, जसं देऊळ फिरवलं होतं ह्यांनी कीर्तन फिरवलं. विठाला विठाला विठ्ठल पुंडलिका वरदा श्री हरिनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की, पार्वती मध्ये हर हर. इथं बसलेले सगळे कोणाचा कोण भक्तय, कोणाचा कोण भक्तय, पण काळजी करू नका, इकडे लक्ष द्या. कोणी भगवान विष्णूचे भक्त असा, कोणी पांडुरंगाचे असा, कोणी हनुमंताचे असा, कोणी देवीचे असा, कोणी महादेवाचे असा, भेद करू नका आपल्या आपल्यामध्ये. ते तत्व एक आहे, त्याच्यात भेद नाही. आपल्या आपल्यात वाद घालू नका, आपल्या आपल्यात कधीच वाद करू नका. मी तर 7 वर्षापासून सांगतो, युट्यूबला कीर्तन बघा, कारण हे वरच कधी एक होत्या. कोणते हे म्हणतोय बरं का मी, तुमच्या डोक्यात दुसरं यायचं काही. आपण सरळ रस्त्यानं चालायचं, कुपटीत हात घालून चुडूसून घ्यायचं नाही. हे तत्व कधीही एक आहे, म्हणून आपल्यात भेद करू नका. शिवस्य हृदयम विष्णू, विष्णुस्य हृदयम शिव. शिवाच्या हृदयात विष्णू आहे आणि विष्णूच्या हृदयात शिव आहे. हा, या आपल्या नाम सोहळामध्ये उत्कृष्ट प्रकारचे मृदंग वादक आमचे मित्र, अर्थात महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक नाही तर उंच जी काही लेवलची यादी आहे मृदंग वादकाची, त्या यादीतलं हे नाव आहे भरतजी महाराज पठारे. मोठा सप्ताह आहे आणि तिथं भरत अण्णा नाही. थोडं उलट बोलू का, जिथं जिथं भरत अण्णा तो सप्ताह मोठा. आणि म्हणून ते या ठिकाणी आम्ही चांगले मित्र आहोत अनेक वर्षापासूनचे. त्यानंतर आमचेच मित्र सुनील महाराज पवार, गोड असा आवाज, अगदी खूप कमी काळामध्ये चांगल्या प्रकारची उंची त्यांनी गाठली. डोळ्यानं पाहत आलोय, खूप त्यांचं लहानपण पाहिलंय. त्यांच्याकडे बरेचसे कार्यक्रम असायचे. उपस्थित सगळीच महाराज मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सुंदर असे चोपदार आहे, चोपदार सुद्धा असे देखणे असले पाहिजे. नाही नाही, इतके देखणे ना सवा कीर्तनकारापेक्षाही, कारण लोकांचं लक्ष कीर्तनात लागत नाही. थोडासे चोपदार आहे, राग नाही आला ना, आपला मोकळा स्वभाव आहे बरं का. अगदी तुम्ही बसायला टाका नका टाकू, मान मिळो ना मिळो, चहा मिळो ना, साधं भोळं व्यक्तिमत्व. आणि त्यालाच वारकरी जीवन म्हणतात. काही महाराज लोक हाले गेलो कुठं काय, हालत नाही, डोलत नाही, बोलत नाही, गेला का काय ते कळत नाही. मोकळं जीवन असावं म्हणून सुंदर असं ही सगळी गायक आमचे नाना महाराज आहे, विनेकरी बाबा आहे उपस्थित. तुतारीवाले काका आहेत. तुम्ही ज्ञानाने श्रेष्ठ, आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. पेटी मास्तर आहे. थोडा वेळ कीर्तन करणार, तुम्हाला बरं वाटेल याच्यासाठी कीर्तन करणार नाही. लक्षपूर्वक ऐका, बरं झाल्याशिवाय राहणार नाही. बरं वाटण्याकरता कीर्तन करणार, काहीतरी घेऊन जा इथून, नक्की लाभ होईल जीवनामध्ये. महादेव पांडुरंग 2 नाही 1 आहे. कळण्याकरता इकडच्या पेक्षा इकडं पटकन कळल. तुम्हाला विचारतोय, एका माऊली, आपल्या सोनाराचं दुकान आहे इथं नाही, करमाळा. तुम्ही ज्या दुकानात जातात ते दुकान, इथलची माझी बहीण करमाळ्याच्या दुकानात जाते आणि सोनार काका मला 1 दाणी बनवायची, सोन्याचा काय भाव? त्याने सांगितलं 1,10,000 रुपये तोळा. बरोबर आहे. दुसरी माऊली जाते त्याच दुकानात, याच गावातली, मला नथ करायची, सोन्याचा काय भाव? 1,10,000. तिसरी माऊली जाते, मला झुबे करायची, सोन्याचा काय भाव? 1,00,000. चौथी माऊली जाते, मला अंगठी करायची, सोन्याचा काय भाव? 1,10,000. पहिली 1 दाणीवाली तिथंच आहे. आता तिचं डोकं उठलं. ती त्या सोनार दादाला म्हणे, तुला काही कळतं का? तुला डोक्याचा भाग आहे का? तुला काही अक्कल आहे का? तो म्हणला, काय झालं? मी येडवाकडं काहीच बोललो नाही, माझं चुकलं काय ते तरी सांग. ते म्हणले, 1 दाणी करायची 1,10,000, झुबे करायचे 1,10,000, नथ करायची 1,10,000, अंगठी करायची तरी 1,10,000. मग तू डोक्यात आहे का? त्या सोनार दादानं सांगितलं, ताईसाहेब तुमचा एक डोक्यातला घोटाळा दूर करा. मी जो भाव सांगितला तो 1 दाणीचा सांगितला नाही, झुब्याचा सांगितला नाही, नथीचा सांगितला नाही, अंगठीचा सांगितला नाही. मी जो भाव सांगितला तो सोन्याचा सांगितला.
याद रखिएगा, शरीफ हो की शराफत कभी कम नहीं होती, सोने के 1000 भी टुकड़े हुए तो कीमत कम नहीं होती. इसीलिए याद रखिएगा, तत्व वेगवेगळ्या नावानं असेल, कुणी हनुमंत म्हणून पाहत असेल, कुणी देवी म्हणून पाहत असेल, तर कुणी पंढरपूरला कमरेवर हात ठेवून उभा असलेला पाहत असेल, पण तो तेवढाच नाही. विठ्ठल विस्तार राजनी सप्त ही पाताळी भरून, तो सामान्य नाही. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी हारवणी, विठ्ठल कुळीचे दैव असा असलेला तो. म्हणून तत्व ते आहे, त्याच्यात भेद नाही. हेही नाही तुम्हाला दृष्टांत कमी वाटला, अजून जवळ येऊन बोलतो. आपल्या लग्न जमल्यानंतर शिदोरी येत असती. इकडे आहे का नाही, तुम्ही लई टाळा पाहू राहिल्या माझ्याकडे. पाटी येत असती, पाटी एक. आमच्याकडे त्याला बुथीची पाटी म्हणतात, बरोबर आहे. अशी पाटी येत असते. पोळ्या भाजी, हा हा, चपात्या असतात त्याच्यात, चपात्या, हा पोळ्या. थोडासा आता भेद आहे. त्याच्यावरती भजे नाही, बोंड. दोन्हीत बदल आहे, भज्यात आणि बोंडात बदल आहे. भजे नरम गरम असतात, बोंड वाळव साळव असतात. म्हणजे ते का जर तोंडात टाकलं तर खडीच्या गांजावर चाक गेल्यासारखा आवाज येतो. मग ते बोंड त्याच्यावरती, त्याच्यावर रव्याचा लाडू, इतका निवार. 4 दिवस पोर क्रिकेट खेळले लाडू फुटाना. आणि मग ते असं बुथीची पाटी, त्याच्यामध्ये साखरेची मांजर, साखरेचं हत्ती, साखरेचं डुक्कर, हे सगळे प्राणी साखरेचे असायचे. नंतर मुरमुऱ्याचे. आता कालानुसार बदल होत चालला. आता पहिला काळ कुठं राहिलाय. आता ते कोणी 3-3 दिवस वऱ्हाड असायचं, गाडी बैलानं वऱ्हाड, 4-4 दिवस बैलगाडी धरून ते लग्न, 4 किती दिवस. आणि त्याच्यात ते पिठलं असायचं. काय माणूस घाणे पिठलं, माणसाला फेकून आणलं तर झांजून पडल इतकं निबार पिठलं लग्नामध्ये असायचं. आणि मग असलं ते वऱ्हाड चालायचं. तर ते कुठं राहिला तो काळ. आता यंत्रयुग आलंय. हजारो मैलाचा प्रवास तासात होतोय. पापड लाटायचं या मावल्यांना पोळपाट बिल. आता राहिलं की ते मशीन आलं, पापड तयार. चपाती बनवायची, उंडा टाकला, दाबलं, चपाती तयार. आता ते पहिला काळ राहिला नाही. आता पुरणपोळी बनवायची मशीन आलंय नाशिकला. एका बाजूनं कणिक सोडा, दुसऱ्या बाजूनं पुरण, बटन दाबलं, पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे, चहा द्या रे. घोटाळा फक्त एक लाईट गेली तर मुक्काम. या युगामध्ये आम्ही वावरतोय. तो काळ कुठे राहिला. आणि मग ते साखरेचे आलेले सगळे उन्हाळ्याचे दिवस पाहुणे तिथून चालले. ते म्हणले आपले नातेवाईक इथं राहतात, ह्यांना भेटू आणि तसंच पुढे निघू. गेल्यानंतर म्हटले जय हरी, कोण कोणाकडे जातो, तुम्ही आले, आनंद वाटला, चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि ऐका, चहा माणसाला इतका घातक आहे, इतका घातक आहे. आता आपल्याकडे ते तितका वेळ राहतो की नाही सांगता येणार नाही. आज वेळच कमी आहे हातात. इतका घातक आहे, तुम्ही चहा पिणार नाही सांगितल्यानंतर. सांगू 1 मिनिट घेऊच का त्याच्याकरता. ऐका, शरीरामध्ये 3 गोष्टी आवश्यक आहे, त्यावेळेला हे शरीर व्यवस्थित चालतं. 1, याला झोप असावा. 2, याला भूक असावा. आणि 3, याच्यात ब्रह्मचर्य असावा. त्यावेळेला शरीर व्यवस्थित चालतं. ज्याला निरोगी जगायचं असेल, या 3 गोष्टीची गरज आहे. चहा या 3ही गोष्टी नष्ट करतो. चहा झोप उडवतो. ड्रायव्हर लोकाला विचारा, उडवतो की नाही झोप. भूक उडवतो, इकडं विचारा. 1 कप घेतलं, फराळ करायचं काम नाही. चहा भूक उडवतो, झोप उडवतो. आणि माफी मागून सांगतो, चहा पिणाराचं ब्रह्मचर्य आपोआप नष्ट होतं. इतका घातक चहा आहे. काही म्हणतील महाराजांनी सांगितलं आजपासून चहा पण. अय येऊ द्या कॉफी, हे बिडी सोडून चिली मोड नाही. विडाला विडाला मग बसल्यानंतर म्हटले, आवाज दिला चहा ठेवा. किचन मधून आवाज आला, साखर नाही. साखर नाही. तुम्हाला काहीच नाही वाटलं या वाक्याचं. मला वाटतं हे वाक्य तुमच्या ऐकण्यातलं असावा. साखर नाही ना, मग काम करा. काय काम करा. उंदराची शेपूट टाका, कुत्र्याचा कान टाका, गाढवाची मान. पाहुणे म्हणे असा कोणता चहा या. उंदराची शेपूटन, कुत्र्याचा कानन, गाढवाची मान. ते म्हणले
चहा तयार झाल्यावर एकदा पाहुण्याला घ्यायला. चहा तयार झाला ना आला, घर मालकाला म्हणे तुम्ही घ्या तुम्ही घ्या तुम्ही घ्या, घर मालक तुम्ही घ्या. ते म्हणे तुमच्या पुढंच बशी ठेवली, आली का आता पंचायत. चहा पाहुण्यांच्या पुढं आला, पाहुणे असे डोकून पायाचे उंदराची शेपूट आहे का, कुत्र्याचा कान आहे का. अहो तुम्ही चहा का घेत नाही, असा कुठं चहा असतो का, तुम्ही त्याच्यात उंदराची शेपूटन कुत्र्याचा कानन गाढवाची मान. काय पाहुणे हो तुम्ही, पोरीचं लग्न जमलेलं आहे आणि त्याच्यात रुखवत आला तर साखरेचे सगळे प्राणी आहे. आता कोणत्याही प्राण्याचा अवयव टाकला आणि कोणताही टाकला तरी तो कसा आहे, गोडच आहे. मग तुम्ही त्याच्यात भेद कराल का, नाही करू शकत. बरोबर आहे ना. का, साखर नावाच्या तत्वापासून हे सगळे बनलेले आहे, भेद करू शकत नाही. मग इकडं काय तत्व तेच आहे. एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदय एकाचे हृदय गोडी साखर जटाई गोडी साखर जटाई एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी हे गोडी गोडी साखर रे जठाई एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय. जनी म्हणे आत्मा एक एक, दोन्ही देव एक पाही, दया ऐके भेद नाही, शिवा रामा नाही भेद, दोन्ही एक आहे. म्हणून पाहत असताना भेद जर अंतकरणात असेल तर देव लांब जातो आणि अभेद स्थिती झाली का देव जवळ असतो. इतके दिवस झाले आम्ही सप्ताह करतोय, कीर्तन ऐकतोय, काय बदल झाला आमच्यात, बदलच झाला नाही तर परमार्थ फुकट गेला. ऐकायला कठोर वाटेल तुम्हाला, पण बदल व्हावा अंतकरणामध्ये. सत्संगाचा सगळ्यात मोठा प्रभाव हाच आहे, अंतकरणातला बदल अपेक्षित आहे. काय आमच्या अंतकरणात, बोलतोस थोडं मोकळं, आमच्या चित्तात देव येत नाही याला एक कारण आहे, आम्ही लय गबाळ भरून ठेवलेलं आहे. नसीब डॉक्टर साहेब एक सरेत आत काय चाललेलं आहे ते दिसत नाही म्हणून बरं आहे, नाही तर इतके नाते तुटतील पहा जर जसं आहे तसं बाहेर आलं तर. आणि जसं आहे तसं येत नाही म्हणून तर इथं घोटाळा आहे सगळा. माणसं तुमच्यावर प्रेम करतात असं समजू नका, आतमधून क्रोध उसळ्या मारतोय आणि वर प्रेमाच्या गप्पा मारल्या जातात. आतून काम उसळ्या मारतोय आणि बाहेरून सदाचाराच्या गप्पा मारल्या जातात. जसं आत आहे तसं बाहेर आमचं पडत नाही. जगामध्ये हे शिकवणारा एकच बाबा आहे, जो आत जसा आहे तसाच बाहेर आहे, त्याचं नाव महादेव आहे. जसा आत तसा बाहेर आहे. स्वतःच्या लग्नाला निघाले, जसे आत आहे नंग धडंग तसेच बाहेर आहे. माणूस जसा आत आहे ना तसा बाहेर असावा. आणि म्हणूनच का काय म्हण पडली, बोले तैसा चाले त्याची वंदावी. जसा आत तसा बाहेर असावा. तसं नाही, आम्ही चित्तामध्ये खोट्या ठोकल्या आहे. खोट्या काय खोटी, पहिली खोटी आहे शेजाऱ्याचा बंगला झाला आपला का होत नाही, पहिली खोटी आहे. ऐका बर का, झाला तुमचा बंगला, वास्तू शांतीचा कार्य, काय आनंद सांगू तुम्हाला. हा आनंद बंगल्याचा आहे,
ऐका बरं का आता जरा लक्षपूर्वक. आनंद बंगल्याचा असता तर कायम चेहऱ्यावर दिसला असता. फक्त 4 दिवस आनंद आहे. आनंद बंगला झाला त्याचा नाही, चित्तामध्ये खोटी ठोकलेली होती ती निघाली, चित्त मोकळं झालं त्याचा आनंद आहे हा. आता आनंद कुठपर्यंत? दुसरी ठोकली नाही तोपर्यंत. त्याच्या दारात 4 चाकी आहे, आपल्याही दारात असावा. पहिला आनंद मावाळला. कळतंय का बघा? अशा जर काढल्या तर ट्रॅक्टरची ट्रॉली भरल इतक्या निघतील. चित्त मलिन केलंय आम्ही. आणि ह्याला जर चित्ताला तुम्हाला पवित्र करायचं असेल बरं का, शुद्ध करायचं असेल आणि देव येऊन राहावा असं निर्मळ करायचं असेल तर त्याच्याकरता भक्ती काम करते. देवाचं नाव भक्तीचा प्राण आहे. काहीच येत नाही ना तुम्हाला, देवाचं नाव घ्या. घेत राहा देवाचं नाव. नाव घेतलं वाया गेला असं एकही उदाहरण नाही. थोडं पुढं जाऊन बोलतो, तुमचं डोकं दुखतंय ना, एक गोळी घ्या. कोणती घ्यावी लागते मला नाही माहिती. अनाशीन बरं ती घ्या, ती का घेत नाही. कोणती घ्या, पॉवरफुल गोळी घ्या. हा क्रोसिन, कॉम्बी फ्लेम काय असेल त्या. 10 मिनिटं शरीरात प्रक्रिया व्हायला वेळ लागतो, कमीत कमी 10 मिनिटं. पण देवाचं नाव घेतल्यावर देव किती वर्षानं लक्ष घालतो, किती महिन्यानं घालतो, किती मिनिटानं लक्ष घालतो. ते एक वटोनी जे क्षणी, त्या क्षणाला अनुसरले गा माझे वहणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडे. तुमची चिंता तुम्ही करायची नाही, तुमची चिंता मला. काळजी करू नका ना. झाला असन मंडप वल्ला, इकडं कीर्तन होईल. हो, सगळं त्याच्या इच्छेनं चालतं. आपल्या हातात काहीच नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, म्हणून त्याच्या इच्छेने. माझा मुद्दा हा आहे, अंतकरणात जर बदल झाला नाही तर परमार्थ फुकट जातो आपला. काय बदल व्हावा? अंतकरण कसं व्हावं आमचं, म्हणजे देवाला आवडेल, आम्हाला अभेद दिसेल दोघांमध्ये. ऐका, भक्ती विजय नावाच्या ग्रंथातल्या ओव्या घ्या आता, म्हणजे लक्षात येईल आपल्याला कसं असावं आमचं चित्त. शत्रुमित्र समान, शत्रुमित्र समान, पराचे नेने दोष गुण, ब्रह्मरूप भासे हे लक्षण सज्जनाचे. दुसरी ओवी येड्याल कळल अशी आहे, त्याच्या पुढची इकडं तर लई पटकन कळल. आपुले आणि पराचे बाळ, रडता देखोनी तात्काळ, दोहीची सारिखीच तळमळ, हे अंतकरण सज्जनाचे. हेही नाही कळालं, माऊलीच्या ओव्या घ्या. जो खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची साबुली वृक्ष दे जैसा, हे मा हे रेला. कर्नाटकी गायन काढा 10,000 रुपये. दुसरी ओवी ऐका, किती गोड आहे. ज्याने झाड लावलं त्याला सावली देतं, येणारा जाणाराला सावली देतं. हे नाही लक्षात आणून द्यायचं माऊलीला. कुऱ्हाड घेऊन घाव घालणाराला सुद्धा सावली देणं हे सज्जनाचं अंतकरण आहे. पुढची ओवी किती गोड आहे. का घरची उजेडू करावा, पारखी अंधार पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा, दीपू जैसा. अजून एक मत इथं लोक म्हणते दिव्याखाली अंधारच राहतो, म्हणतात ना असं. दिव्याखाली अंधारच दिव्याचा नसतो. दिवा प्रकाशमान आहे
मग अंधार त्या टावळ्याचा असतो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदा विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. चित्त निर्मळ झालं का मग मात्र अंतकरणातला भेद जातो. येवोनी गोपाळ राही तेथे, पण चित्त निर्मळ करा. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. काय चित्त आहे आमचं. अहो हे तर लय लाव. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर दंभ अहंकार ईर्ष्या, बापरे बाप, पडी लंबी चौडी लाईन आहे. बसाय करता आपण ओल्या जागेवर बसलो नाही. बसायला किती चांगली जागा पाहून जागा बदलून घेतली. मग जगाचा मालक आहे. काम क्रोधाच्या उकिरड्यावर बसायला रिकामा आहे का. त्याला बसण्याकरता जागा निर्मळ लागते. आणि तसं भक्ती आपल्या चित्ताला सजवते. म्हणून चित्त निर्मळ असू द्या. जगाचा मालक तर येतोच, पण अभेद स्थिती अंतकरणात होत. आमच्या नाही होणार. आम्हाला नाही पाहवत. रक्ताचे नाते आम्ही सांभाळत नाहीये, तर बाकीच्या गोष्टी फार लांब आहे आमच्यापासून. बोलू द्या मला थोडस. भाऊ भावालाच काम येतो. मागच्या वर्षी बोललो होतो मी हा विषय. स्वाभिमानानं सांगतो, कधीच न मिटणारे भांडणं देखील नाशिक जिल्ह्यामध्ये भावाभावाची मिटलेली आहे, फक्त एका 5 मिनिटाच्या क्लिपनं. आणि मग जर असे भांडणं मिटत असतील तर अशा गोष्टी कीर्तनात सांगायला काय हरकत आहे. वा वा. 5 मिनिटाची भावाभावाची क्लिप होती, त्याच्यावर बोललो होतो. कुठे आमच्या अंतकरणात भावाविषयी प्रेम राहिलं नाही. कुठं राहिलंय. मी मागच्या वर्षी बोललेलो हा विषय, परत पुनरावृत्ती करत नाही. कामाचं घेतो फक्त. जेवणाकरता अख्खं गाव येईल, जेवण करतं निघून जातं. पण ज्या दिवशी खरंच वेळ येते ना, फक्त रक्ताचा भाऊच कामात येत असतो. दादा सांभाळा, नका तुटू देऊ. काय माणसं असतात तो. आमच्याकडं माझं मंदिराचं काम चाललेलं होतं. काशी विश्वेश्वर महादेव मंदिर उभारलंय गावाला मी. जे काही दक्षिणा मिळायच्या ना, ग्रंथावरती मिळतात मला, त्या पैशामधून काही लोकांनी मदत केली मित्रमंडळीने, आणि काशी विश्वेश्वर महादेव मंदिर उभारलेलं आहे. तिथं ते आमचं एक चुलता यायचं. त्याला आप्पा म्हणते, सगळे आप्पा म्हणते. मी म्हणलो, का रे आप्पा तू एवढ्यात लय देव करतो. ते म्हणलं, काय करा हरी हरी आपलं. मला कळच ना ते काय येतं म्हणून. मंदिरावर पाणी मार, फक्त मी गेलो तेवढ्या पुरतं येणार ते. मला कळच ना बा हे काय येतंय. आणि मग ते एक दिवस माझ्याजवळ बसलो आणि मला म्हणे, का रे तुला पाणी कळतं का. मी म्हणलं, मला कळतं, पण तहान लागल्यावर 1 तांब्या प्यायचा का 2 तांबे. ते मला नाही नाही, ते लोक असे नारळावर पाहत नाही का की पाणी जमीन, ते कळतं का तुला. मी काय बोललो नाही. त्यानं असा कोपरीच्या खिशात हात घातला आणि 5-6 नोटा काढल्या अशा लाल. त्यावेळेला चालू होती ती नोट, गुलाबी लाल नोटा, चांगली 7-8 हजार रुपये होते. अहो ते पैसे पाहिल्यावर तर मला नुसत्या पाख्या दिसायला लागल्या सगळीकडं. सुर. त्याला म्हणलं, पाणी कळत असल्याशिवाय का सारा महाराष्ट्र फिरवतो. ते मला म्हणे, मला माहिती तुला कळतं म्हणून. मला म्हणे, ह्या पाय आपल्या लहान्याला इतकं पाणी आहे आणि आपल्याला तोच नळ घ्यायचा. आता मला कोणताच कळत नाही, तोच कधी कळायचा. मग त्याला मी म्हणलं, आता हे पैसे जिरायला काहीतरी नाटक तर करावं. त्याला म्हणलं, चल बरं तुझ्या शेतात जाऊन येऊ. आणि त्याला मोटरसायकलवर टाकलं, नेलं त्याच्या शेतात. त्याच्या भावाच्या शेतातून गेलो. मग त्याला म्हणलं, गाडी ह्या पाय तुपल्या भावाच्या जमिनीतून तो नळ असा वरून गेलेला आहे. म्हणे मग आपल्या जमिनीत. म्हणलं खालू नाही. तो म्हणे किती. म्हणलं 500च्या पुढे. हे कशाच गाडी. तेवढ्या रात्री त्यानं गाडी बोलवली. ह्याच्याकडून पैसे उसने आणि त्याच्याकडून पैसे 500 फूट बोर. बरं 1 नंबर मूर्ख पानाड्या मी. कारण बाकीचे गाडी लागल्यावर थांबत नाही. मी तिथंच उभा, फोपाटा उडत होता 200 फूट. मग मी थोडं नाटकच केलं जरा. मी म्हणलं, एक तर याची 4 पोरं आडबंग आहे, आणि जर पाणी लागलं नाही म्हणलं आपल्याला एक तर कळत नाही. मी एक तर केशिंग पाईपाच्याच मापाचा आहे. म्हणलं हा त्योच पाईप काढीन आणि मला पाईपात घालीन. घरचे म्हणतील गेला कीर्तनाला आणि मी पाईपातच ज्ञान बातो करा. त्याला म्हणलं, ए आप्पा लय मळमळ होऊ राहिली गाड्या, मला घरी सोडून द्या. तो भोपाट्यानं ते त्या पोरायला म्हणलं, ए महाराजाला द्या रे सोडून. मी घरी गेलो. मला कसली झोप येते. म्हणलं हा काही ना काही कुंबळा होणारच आहे आता. मी असा पडवीत झोपलेलो बाजावर. आणि मग ते पहाटे आलं. ते मर्क्युरीच्या उजाडात पाहून घेतलं मी. त्याला भुरकं फटक दिसलं.
म्हणलं पाणी लागलं नाही, कारण पाणी लागलं असतं तर आंघोळ करून आला असता. आणि मग ते मला अरे उठ ना. मी म्हणलं हा मारायला लागला तर धरायला तर कोणतरी पाहिजे. आणि मग लोकांची येऊ जाऊ सुरू झाली. मी थोडा डेअरिंगनं उठलो. मी त्याला म्हणलं हे बघ मी लगेच आंघोळ करतो ना, आपण तो पाण्याची पूजा करून घेऊ. त्यानं मला रामपाऱ्यात शाप दिला. मला म्हणे सत्यानाश होईल तो हा. मी त्याला म्हणलं मा होईल तवा होईल. वेडाला वेटाला चित्त आम्ही भरून किती ठेवलं याच्यात निर्मळ होईल कसं. आणि जोपर्यंत निर्मळ होत तोपर्यंत आभेद स्थिती नाही. काला कधी होतो प्रमाण कसे आहे. तो का म्हणे काला कोठे आभेद देखिला, कोठे आभेद देखिला, कोठे आभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद निराळा, अभेद निराळा कोठे अभेद निराळा. अभेद स्थिती त्यावेळेला भेद दिसणार नाही. महादेव आणि पांडुरंगामध्ये. जाऊ द्या चला पुढं. थोडंसं मला वर्णन करून असं आपल्या समोर सांगायचंय, कळण्याकरता अभंगाच्या दृष्टीनं वाटचाल करायची. पंढरपुरामध्ये एक नावाजलेले भक्त होऊन गेले. त्यांचं नाव आहे नरहरी सोनार. नरहरी महाराज भक्त कोणाचे होते हो? वा, महादेवाचे भक्त होते. आणि नरहरी महाराज महादेवाचे भक्त पंढरपुरात कळसाकडं पांडुरंगाकडं कधी पाहिलं नाही. बापानं समजावून सांगितलं ऐकलं नाही. काय करायचं, सोमवारचा दिवस असला बरं विषय निघला तर सांगून जातो. सोमवारी बेलाची पानं तोडायला चालत नाही, आमोशेला तोडता येत नाही, पौर्णिमेला तोडता येत नाही, आणि मकर संक्रांतीला या 4 दिवशी बेलाची पानं तोडता येत नाही. बरं, आता बेलाची पानं महादेवाला आवडतात, पण ज्याला बेलाची पानं व्हायची त्यांनाच तोडायला जायचं. 1, 2, 7 वाजेच्या आत स्नान व्हावं. 3, पायात चप्पल घालून बेलाची पानं तोडता येत नाही. 4, एक मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानं तोडता येत नाही. तो रेकॉर्ड करा, नाही तर लिहून घ्या, कळू द्या आपल्या लेकरांना. श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा असा मंत्र म्हणा. बेलाची पानं तोडण्याकरताच नाही, हा माणसाचं दारिद्र्य नष्ट करण्याकरता सुद्धा कामात येतो. दारापुढं बेलाचं झाड असावा, त्याला स्पर्श करायचा आणि श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा असा मंत्र म्हणायचा. दारिद्र्य अनंत जन्माचं नष्ट होतं असा हा मंत्र आहे. बेलाची पानं, अशी बेलाची पानं महादेवाला घेऊन या आणि मग बसायचे नरहरी महाराज. ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामी, ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामी. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. जटेतून वाहे सुळ सुळ गंगा, जटेतून वाहे सुळ सुळ गंगा. हो पार्वती दिसते या छान छान छान, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. बेलाची पानं व्हावी, पूजा आटोपली का निघावं. हे बघा, प्रत्येक गोष्टीला शिवपुराणामध्ये श्लोक आलेले आहे. आपण धूप दाखवतो, दीप दाखवतो,
किती घर इथं असे नैवेद्य दाखवतात, जरा वरती बोट करा, देवाला नैवेद्य 1 2 सगळे दाखवतात. वा, पहिलं गाव पाहिलं वा मी, देवाला नैवेद्य. आणि तुमच्याकडं कसं आहे मला माहिती नाही, देवाचा नैवेद्य आमच्या भागात वेगळा असतो. म्हणजे माणसाकरता मोठाल्या पोळ्या आणि देवाकरता लहान लहान चाणक्या. नाही, मोठ्या पोळीन त्याच्या पोटात तू खल का बरं दाखवून, आणि तू मलाच खायचा ना. मी तर एका मोठ्या घरात पाहिलं, एका माऊलीनं 7 नैवेद्य खाली आथरले आणि मोठ्या जावाला म्हणे अक्का काय ठेवू त्याच्यावर, ती म्हण ठेवू गुळाचा खडा. आणि तिनं असं नख चोपडलं गुळाला आणि 7 नैवेद्याला वर खडलं. मी तर पाहतच राहिलो. म्या म्हणलं रंगूबाई गुळ थोडा लाव, देवाला आगवण लागल. कशी भक्ती आमची. नैवेद्य दाखवण्याचा अर्थ श्लोक आलेला शिवपुराणात. लोक रोज देवाला नैवेद्य दाखवतात, त्या घरातल्या प्रत्येक माणसाचं आयुष्य वाढतं. त्याच्याकरता नैवेद्य आहे देवाला. प्रत्येकाचं आयुष्य वाढतं. धूपा अर्थम वापणवते, धूपानं संपत्ती वाढते. तुम्ही असं समजू नका आम्हाला काही कमी त्रास नाहीये, हे फक्त दिसायला आहे बाहेर. अहो आता माझ्या जास्त कथा असतात, कधी कधी 2-2 3-3 कथा, म्हणजे किती 8 त्रिक 24 दिवसांना घरी जाणं. आणि मग आमची बाई अशी 100-200 आमच्या गल्लीत बायका बसलेल्या, त्याच्यात ही बसलेली तांदूळ निवडणं काहीतरी त्यांचं काम चाललेलं असतं. फक्त गाडी दिसावा, आला बाई सप्ता, आणि मग पाणी घेऊन येणार. बरं पाणी सोयीनं देणार नाही. आता ती ऐक्षण इथं मला सांगता येणार नाही. आणि तुम्हाला तरी न कळायला आपण काय हिमालयातले थोडीच आहे, सगळ्यांना कळतंय. असलं पाणी घेऊन येणार, हाय 2 दिवस का उधळायचं दुसरीकडं. विठाला विठाला. म्हणून धूपा अर्थमा वापणवते. नैवेद्य दाखवल्यानं घरातल्या लोकांचं आयुष्य वाढतं. धूप दाखवल्यानं संपत्ती वाढते. आणि अजून एक शिवपुराणातला आजच विषय वाचला, माझ्या गाडीतच शिवपुराण असतं आणि रोज त्याचं चिंतन असतं. मला वाटतंय नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे नमस् सकल नाथाय नमस्ते सकल आत्मने, या श्लोकाच्या नंतर ज्या वेळेला वर्णन करत असताना असा इतका सुंदर विषय आलेला आहे. एक लिंग, लोक म्हणतात ना 2 लिंग घरात चालत नाही असं म्हणतात का नाही, पण एका धातूचे नसावा, एका धातूचे नसावा. 2 धातूचे 2 चालतात. आणि जी एक लिंग पाप नष्ट करतं आणि 2 लिंग जर असेल तर माणसाची संपत्ती वाढते. आणि 3 जर असेल तर जशी तुमची इच्छा असेल तशी पूर्ण होते. ह्या 3 लिंगाची पूजा केल्याची पद्धत आहे. एक अक्षरही खोटं सांगणार नाही, मी रोज 2ची करतो. आणि आहे तसं, जसं आलंय तसं, जे खरं आहे ते बोलायला काय हरकत आहे. आणि काहीच नाही, सगळ्यात सोपी पूजा आहे हो. बेलाचं पाणी, अक्षता. बरं तुमच्याकडं काहीच नाही का? श्लोक ऐका किती गोड आहे. महादेव महादेव महादेवेती एकम शंभू प्रीतस्य द्वाभ्याम शंभू ऋणी भवे. काय एकदा महादेव म्हणा जागे होतात, दुसरून महादेव म्हणा माझा भक्त माझ्याकडे आलेला आहे, तिसरून महादेव म्हणा, महादेव म्हणतात ए माग माग मी तुझा ऋणी आहे, जे मागशील ते द्यायला तयार आहे. इतका हा बाबा भोळा आहे, इतका भोळा, किती भोळा. वास्तू शांतीला पूजा करण्याकरता आणलेल्या गुरुला दक्षिणा म्हणून वास्तूच दान देऊन टाकणारा इतका भोळा. विठाला आणि म्हणून भगवान विष्णू त्याचं वर्णन करतात. तो कसा आहे कसा आहे तेच वर्णन इकडं जुळणार आहे. आता नरहरी महाराज बेलाची पानं व्हावी आणि एक दिवसाचा प्रसंग, एकाला मूलबाळ नाही, त्यानं नवस केला पांडुरंगाला. काय नवस केला? मला जर पुत्र संतती झाली तर काय करल? सोन्याचा करगोटा समर्पण करल. बरं झालं एक विषय आठवला, मुलगा जर नसला तर पारमार्थिक मुलगा मागणं वावघं नाही, पण एक आहे सांसारिक मुलगा मागू नका.
संसारिक मुलगा नसताना जितकं रडतात त्याच्यापेक्षा जास्त असताना रडाल. म्हणून संसारिक मागू नका. पण ज्याला नाही ना ते गपच बसत नाही. याचा अंगारा खाय, त्याची उदबत्ती खाय, याचं नारळ खाय, गपच राहणार नाही. अहो आहे त्याला विचारा, कस काय पाटील बरं आहे का? हो, म्हणून नाही ते गप बसत नाही. भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये एक श्लोक आला, पूर्वार्ध आठवत नाही, उत्तरार्ध सांगतो. जननी जन्मसु मिथ्याः, त्या जननीचा जन्म व्यर्थ आहे. मला वाटतं आता पटकन कळलं, थोडं मोकळं सांगतो. बहिणीनो, मुलाला जन्म देणं हे आईचं आईपण नाही. मुलाला जन्म देणं हे आईचं आईपण नाही. जन्म दिल्यानंतर त्याला भगवंताचा भक्त बनवणं हे आईचं आईपण आहे. हे आईचं आईपण. तरच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, तर जन्माला घाला. आणि जर देवाचा भक्त नाही झाला तर हा पाचीच्या दिवशी कसा नाही गेला. प्रमाणे तसं सटविने नेला कैसा भक्तिवीन पशु, कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाही. म्हणून मुलगा जर चांगला निघला तर लोक आई बापाला धन्यवाद देतात. वा आपुली आई हिता धन्य माता पिता तयाची. आणि जर मुलगा तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे त्याला फटार म्हणतात, म्हणजे नको ती कामं करणारा. परस्त्रीवर टपलेला मुलगा जन्माला घातला त्या आईचा जन्म व्यर्थ सांगितला. परधनावर टपलेला मुलगा जन्माला घातला त्या आईचा जन्म व्यर्थ सांगितला. म्हणून भक्त जर जन्माला घातला, धन्य त्याची माय प्रसव, धन्य त्याची माय प्रसव, धन्य त्याची माय प्रसव. नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण नारायण गाय, नारायण ध्याय. धन्य त्याची माय प्रसवली, धन्यता आई बापाला. आणि जर एखादं चांगलं काम करीत नाही ना, असं रस्त्यानं जर चाललं, लोक असं नाही म्हणत कोण आहे रे हा, असं नाही म्हणत. काय म्हणतात, कोणाचं आहे रे हे. म्हणून सावधान. मला वाटतं श्लोकच आलाय ना एक, कशाला मोगम बोलू. मुलगा जर सुशील जन्माला आला आईचं पुण्य, चतुर जन्माला आला बापाचं पुण्य, दानशूर जन्माला आला वंशाचं पुण्य, आणि जर भाग्यवान जन्माला आला स्वतःचं पुण्य. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभा. याच्या उलटा श्लोक याद अण्णा, डायरेक्ट उलटा उलटा. माफी मागून सांगतो, उन्मत्त मुलगा जन्माला आला आईचं पाप, मूर्ख जन्माला आला बापाचं पाप, किती वेळेस वर्गणी मागा देतच नाही वंशाचं पाप. आणि आभागी जन्माला आला तर स्वतःच नाही देत. काही काही माणसं लय अवघड हो, मी लोकांच काय इचकीत बसू. मी वर्गणी मागायचं काम केलंय साहेब, म्हणून मला अनुभव आला. साधं काम नाही हे लोकांकडं मागायचं. बरं पहिलं मागितलं ना अगोदर सप्ताह सुरू, आणि अजून कुठं सुरू झाला. बरं सुरू झाल्यावर आत्ताच तर सुरू झाला, आणि मग काल झाला आता सप्ताह. तारों के तेजों में चांद छिपे नहीं, सूरज छिपे नहीं बादल छायो, रीड पड़े रजपूत छिपे नहीं, दाता छिपे नहीं मांगन आयो, चंचल नारी के नयन छिपे नहीं, प्रीत छिपे नहीं पीठ दिखायो. म्हणून लपत नाही दाता. देणाऱ्या माणसाला तुम्ही एखाद्याला 1100 रुपये देईन अशी तुमच्या मनात असतं, ते 5000 देऊन निघून जातं, समजायचं वंशज पुण्यवान. विठ्ठला जाऊ द्या, आपला विषय इथपर्यंतच राहू द्या, ठीक आहे. या पुढं ना ज्या वेळेला नरहरी महाराज ते मुलगा नाही आणि मग म्हणले नवस केला, मुलगा झाला, त्या सावकाराला सोन्याचा करगोटा अर्पण करील. आणि तो सोन्याचा द्या, चालू करून द्या. आता केला चालू करून दिलं ना, ठीक आहे, चालूच आहे का, तेवढं कट करा फक्त. मग ते सोन्याचा करगोटा अर्पण करील. गेले कोण आहे नावाजलेले नरहरी महाराज, तंतोतंत बनवला. अर्पण करायचा तर 4 बोट
कमी, कधी जास्त तर कधी कमी करतो. चुकी सोनाराची का माप घेणाराची घोटाळा कळणं. शेवटी नरहरी महाराजाला जावं लागतं. डोळ्यावर पट्टी बांधली, गेले ना असं कमरेला हात चापून पाहिलं, ते महादेवाचं कंबर नाही भासलं, पांडुरंगाचं कंबर नाही भासलं, महादेवाचं लिंग भासलं. अरे हे तर माझं दैवत आहे. गळ्यात हात टाकला, वेळ झाला का, गळ्यात हात टाकला तर ते भुजंग बसलेला, भला मोठा जटाचा मुकुट, रुद्राक्षाच्या माळा, जटेतून गंगा, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळावर भस्माचे पट्टे, कानात सापाचे कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडात साप, सगळ्या अंगात भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरलं, व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया. दोनों हाथ उठा के ताली बजाते सभी बड़े भाव के साथ. झालं कीर्तन. भोलेनाथ से यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया ताली बजाइए. कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, वाह वाह वाह. कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं. हे कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं. ओ शिव का डमरू डम डम वाजे, आगम निगम का भेद खोले. शिव का डमरू डम डम बाजे, आगम निगम का. ऐका डमरू वाजतो कसा. शिव का डमरू, शिव का डमरू, शिव का डमरू, शिव का डमरू डम डम वाजे, आगम निगम का भेद खोले. शिव का डमरू डम डम बाजे, आगम निगम का भेद. ऐसा डमरू बजाने वाला वाह बाबा जय. कोई नहीं, भोलेनाथ से निराला हो, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, महादेव. भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, कोई नहीं. भोलेनाथ से निराला. वाह वाह, काय जादू भरली भगवंताने हातात. असलं मोकळा चालवतो टन 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 पप्पा. ते आपल्याला जरी वाटत असलं आणि त्याला काय असं तू वाजव ना. अहो रियाज आहे रोजचा, हे सहज नाही. आणि जो करेगा रियाज वही करेगा राज. सुंदर असं. आता अण्णा म्हणल्यावर काय पाहायचंय. भोलेनाथ से निराला. अरे कंबर, हे तर महादेव आहे. डोळ्यावरची पट्टी काढली आणि समोर पाहता सुंदर ते ध्यान. उभे विटेवरी करकटेवरी. अरे 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 काय केलं. डोळ्याने पांडुरंग पाहिलं, घेतली पट्टी बांधून, परत हात टाकला महादेव. आता लक्षात आलं, मी ज्याला एकटा पांडुरंग समजत होतो पंढरपुरात, तो एकटा उभा राहिलेला नाही. माझं दैवत महादेवाला बरोबर घेऊन पंढरपुरात विटेवर उभा राहिलेला आहे. अंतकरणातला भेद गेला. जगामध्ये असं कुठंच घडलेलं नाही, फक्त पंढरपुरात आहे. भगवान विष्णूनं महादेवाला डोक्यावर घेतलेलं आहे, हे पंढरपुरात आहे. आजही महादेव काकड्याला असतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. वैष्णवामध्ये सगळ्यात मोठे वैष्णव महादेव आहे. पहिली वारी करणारे महादेव आहे. म्हणून तर भेद नाही दोन्हीमध्ये. महादेव रामाच्या नावाचं भजन करतात.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, राम पूजी सदा. हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही म्हणून पटकन आलोय पुढं. झालंय कीर्तन माझं, इकडं लक्ष द्या, काळजी करू नका. थांबलो मी आता, फक्त मिळून तर द्यावं लागेल का नाही. पसारा मांडून बसलोय ना, गोळा तर करून घ्यावा लागेल शेवटला. ज्या वेळेला नरहरी महाराज म्हणतात आता, देवा तुझा मी सोनार, नरहरी सोनार हरिदास, भजन करीती रात्र दिवस नामाचा देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार सोनार. आज अंतकरणातला भेद गेला, दोन्ही एक दिसायला लागले, म्हणून दोघात भेद नाही. तुकोबारायाने पत्र लिहावं का तुम्ही विश्वाचे नाथ आहात. अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही विश्वनाथ. हो हो हो. हे तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, सनी सा सनी सा सनी सा सनी सा, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. हे दिनरंग मीनाथ, वाह, क्या बात है. हे दिनरंग मीनाथ, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते सनी दादा सनी दादा सनी दादा सनी दादा, कृपा कराल ते थोडी थोडी, कृपा कराल ते कृपा कराल ते सनी दादा सनी दादा सनी दादा सनी दादा, सारे रे सारे रे सारे रे सारे रे. कृपा कराल ते थोडी. तुम्ही विश्वनाथ, दिनरंग मीनाथ, दिनरंग मीनाथ, दिनरंग मीनाथ, तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ. काय नाही, मोकळ्या मनाने वाजवा. हे आपल्याला वारकऱ्याला माप आहे, इकडे तिकडे झालं तरी मोकळ्या मनाने म्हणायचं. हा, जरी थोडंफार झालं, घालीन लोटांगण मोकळं पटांगण, हातभर इकडे का नाडाभर तिकडे. तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बराडी आहे. किती झाकावं स्वतःला. मला वाटतंय ज्ञानेश्वरीमध्ये
ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे अशी एखादा तरी ओवी आहे का? भागवतानं स्वतःच्या तोंडानं मोठेपणा कधीच सांगितलं नाही. भागवताचं वर्णन करणारे इतर शास्त्र आहे, इतर पुराण आहे. म्हणून इतर पुराणामध्ये सांगितलंय की सगळ्यात श्रेष्ठ जर असेल शास्त्रामध्ये, देवानाम अच्युतो यथा वैष्णवानामच शंभो पुराणानाम इदं कथं. भागवत हे पुराणामध्ये श्रेष्ठ दाखवलं, पण इतर शास्त्रांनी स्वतःच्या तोंडांना मोठेपणा सांगणारा मोठा नसतो. संत कवी महिपती महाराज सांगतात, सर्वज्ञ जे का होती ते सोमुखे कीर्तीना वर्णिती. म्हणून झाकून ठेवायचं, स्वतःला झाकून ठेवा. तुमचं मत कसं आहे मला माहिती नाही, प्रचारानं माणूस मोठा होतो की नाही. कर्म चांगली ठेवा, झाकल्याने माणूस मोठा होतो. कर्म चांगली असावी. म्हणून विनंती, ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःचं मोठेपणा सांगणारी एकही ओवी नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असावी. वैकुंठवासी काशीनाथ महाराज पात्रीकर होऊन गेले आमच्याकडं. भरतांना ते सांगायचे, ज्ञानेश्वरी हे पुस्तक नाही, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सुद्धा नाही, ज्ञानेश्वरी साक्षात ज्ञानोबरायाची मूर्ती आहे म्हणायचे. ज्ञानोबरायाची मूर्ती आहे. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ. आता मला वाटतं पारायण प्रतीवरच एक अभंग लिहून येतो, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. नाथ महाराजांचा अभंग आहे हा, छापून आलेला आहे. म्हणून विनंती माझी, आज कीर्तनातून काहीच नेऊ नका, एवढं घेऊन जा. मला वाटतंय मी तुमच्याकडे बोललो की नाही, माझा ॲक्सिडेंट झाला होता, अण्णांना माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला ठाव आहे. वरून गाडी खाली आलेली आहे, पुलावरून. इन्शुरन्स संपला रात्री 12 वाजता आणि त्याच दिवशी ॲक्सिडेंट झाला 2:30 वाजता. आपण एक आहे. काशीनाथ महाराज प्रवचनात कीर्तनात सांगायचे, अनेक वेळेला उपदेश करायचे ते कित्येक लोकांना, चालता चालता देखील. ज्ञानेश्वरी बरोबर ठेवा आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि हा अनुभव घेतलेला आहे, एक अक्षर खोटं सांगणार नाही. डॉक्टर साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी माझ्या गाडीत असायची. इंडिका गाडी होती त्यावेळेला, आणि ती ज्ञानेश्वरी गाडीत असायची. वरून गाडी खाली यावी. तुम्ही नाशिक वरून पुढे आले का पुलाची उंची बघा, दारणा जुना पूल, वरच्या जाणाराला खाली दिसत नाही काय झालेलं. ज्या वेळेला दुधावाले सुरू झाले, चाडेगाव, सामनगाव, शिंदे, पळशी, टोलना काय बघा आता, तर त्यांना ते लाईट चमकत होते, म्हणजे काहीतरी झालेलं आहे. मी जाम झालेलो होतो खुर्चीमध्ये. ते मला कधी दरवाजा तोडून काढत होते, कधी काच तोडून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करायचे. मी निघत नव्हतो. पण एक दृश्य त्या म्हाताऱ्यानं सांगितलंय, आजही तो जिवंत आहे. तुम्हाला ओढत होतो म्हणे, तुमच्या पोटाखाली ज्ञानेश्वरी होती. ओढायचो, मागं ओढायचो, कधी पुढं ओढायचो. मी पूर्ण बाहेर येईपर्यंत ज्ञानेश्वरीची पानं झाली होती. सगळी ज्ञानेश्वरी फाटली होती. आपल्या लक्षात आलं की नाही कोणास ठाव. त्या आईनं स्वतःला फाडून घेतलं राव, पण आपल्या लेकराचा एकही अवयव जाऊ दिला नाही. ही कृपा त्या ज्ञानेश्वरीची आहे. म्हणून विनंती माझी आपल्याला, बहिणीनो, नाही वाचायची ना तुम्हाला, नका वाचू. फक्त देवघरात ठेवा, तुमच्या देवघरात ठेवा. आणि तुमची लेकरं शाळेत निघाली, वेळ घालू नको म्हणा वाचवण्यात. फक्त मस्तक टेकव आणि शाळेत निघून जा. दगडाला देखील ज्ञान करून देण्याची ताकद माझ्या ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञान होय मूढा, अति मूर्खा त्या दगडा. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. एवढं महत्व असून स्वतःचं मोठेपण नाही, झाकून असावा परमार्थ उघड्यावर नाही. विठाला एक वेळेस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखानं नामचिंतन करा. विठोबार कुमाई, 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 विठोबा. खाली बसा, 5 मिनिटं झालं कीर्तन.
विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुंडली कावरला हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की माऊली जय ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबा रखुमाई बस एकच ओवी आणि थांबलो मी. आता नमो माता पिता पहिल्याच भक्ती विजय नावाच्या ग्रंथामध्ये प्रारंभ करत असताना ओव्या आल्या आणि त्याच्यात आई बापाचं सांगितलंय. आता नमो माता पिता का त्यांची सकळ तीर्थाहुनी वरिष्ठता ज्यांचे नरदेह लादलो अवचिता निज भाग्य ज्यांच्यामुळे मला हा देह मिळाला त्या माता पित्याला रोज नमस्कार आपण करत जावा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. फक्त मरायच्या आत घाला. आता हे पुढचे 5 वर्ष लई कठीण आहे. पुढचे 32 पर्यंत 32 तसा वेळ येऊ नये. मी ज्ञानोबरायला महादेवाला विनंती करेल. पण ऐका, मी आमच्या परिसरातल्या मोठ्या साधूच्या मुखातून ऐकलं, गळ्यात पवित्र तुळशीची माळ, भगवंताचं नाव मुखात, गोरगरिबाची सेवा करतात, दिनदुःखितांच्या मदतीला धावून जातात. असेच लोक पुढं चालून राहतील म्हणे 32 नंतर. म्हणजे लोकसंख्या जर गावात 1000 असेल तर तिथं फक्त 600 राहणार आहे आणि 400 नष्ट होणार आहे. मग आपल्याला 600 राहायचं का 400 राहायचं हे आज निर्णय घ्या तुम्ही. कोणत्यात राहायचं म्हणून वैर करू नका. फार थोड्या दिवसाकरता आलोय. पवित्र तुळशीची माळ घाला, नाती सांभाळा. दिवाळीचा सण आनंद असतो. बहीण भावाचं नातं श्रेष्ठ आहे. पण ऐका, तुम्ही लई मोठा बंगला बांधा. तुमच्या बंगल्याच्या वाट्यावर एका कोपऱ्याला म्हातारा बाप आणि दुसऱ्या कोपऱ्याला म्हातारी आई. ही खरी शोभा असते दादा तुमच्या बंगल्याची. ही खरी शोभा आहे. अरे ज्या दिवशी वाट्यावरचा एकही जाईल ना याच्यातला, समजायचा आनंदच गेला आपल्या बंगल्याचा. बहिणीनो, दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? माहेरात तुमचा म्हातारा बाप आहे. एकदा बाप गेला माहेरातला, समजायचा आता तुम्हाला हक्काचा उंबरा नाही राहिला, चपला सोडा. रडाल तुम्ही सगळ्या, रडाल. ए बाप हा लई मोठा आधार असतो रे जीवाच्या मुलीचा. मुलीच्या जीवाचा खूप मोठा आधार असतो बाप. मुलगी तर बापाचं काळीज असते दादा, काळीज असते. सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो. म्हणून 10 पुत्रो समो कन्या. 10 मुलापेक्षा एक मुलगी श्रेष्ठ सांगितली. आणि 10 कन्या समो तरु. 10 मुलीपेक्षा श्रेष्ठ एक झाड. म्हणून झाड लावू नका. नाही, मी जबाबदारीनं बोलतोय. लावू नका, फक्त तोडू नका. ते आपोआप येतात. लावायचं आपोआप येतात, ते फक्त तोडू नका. मुलगी असावा माणसाला एक तरी. भाग्यवान बाप असतो. अरे ज्या घरात मुलगी आहे ना अण्णा, ज्या घरात मुलगी आहे ना त्या घरात नवरा बायकोचे भांडणं कमी असतात. मुलगी घरातला न्यायाधीश असते. बाप दारात आहे, मुलीच्या हातात पाण्याचा ग्लास असतो. कॅम्प्युटरवर बसलेला असतो मुलगा तुमचा. डोंकून सुद्धा पाहत नाही आले काय. हे बघा, कीर्तनात बसल्या पाहिल्या का काय 5-6 वर्षाच्या चापून चोपून असं बसणार. हा हे बसले पा. आपण हे कसे सतरंजीचे धागेच काढील, कोणाचा शर्टच ओढील, कोणाच्या पाठीतच खडा आणील. तुम्ही बघा, ह्यांना दूध आणायला सांगा, ओढणीच्या आत ग्लास लपून कधी दूध घेऊन आली कळू देणार नाही पाहुण्याला. ह्यांना सांगा बरं. अहो ते पाहुण्या पुढं 5 रुपयाचा ठोकळा ग्लासमध्ये वाजीत निघून जाईल. म्हणून एकदम अगदी संस्कारात असणारी पहिल्यापासून मुलगी असते. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीत असतो. तो दिवस आठवा.
तुमचा विवाह झाला, बाप एका कोपऱ्यात असतो कुठंतरी, नाही पाहू शकत रे तो तुम्हाला सासरी जाताना. काळजाचा तुकडा तोडून द्यायचा आहे दुसऱ्याच्या हातामध्ये. केवढा मोठा दाता असतो बाप. गुडघ्यामध्ये मुंडकं घालून एकटाच रडणारा बाप असतो. आठवत असतो लेकरानं कधी हट्ट धरला नाही, कधी शब्द मोडला नाही. ज्याच्यासोबत संबंध केलाय तो वागविल का आत्महत्या करायला प्रवृत्त करेल सांगता येत नाही. एकटाच रडत असतो. 2-4 माणसं धरून आणतात, चला मुलगी वाटी लावायची. सगळ्याकडं हळू जाणारी पोर बाप पाहते ना, पळत सुटते गड्या, कडाडून मिठी मारते गळ्याला, हंबरडा फोडतो ढोरागोरासारखा बाप. 4-4 माणसं मिठी सोडतात, मुलीची आणि बापाची मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधले ते न तुटे काही केले. तुम्हाला गाडीत बसवल्या जातं, गाडी हळूहळू सुरू होते. काय आठवलं कोणास ठाव, तुमचा बाप कधी कुणापुढं झुकलेला नाही. पण आज जावयाला सांगतो, जावई बापू लय लाडात वाढवलंय. जर एखादी चूक झाली तिची नाही बरं का, तिच्या बापाची समजायची आणि गुन्हा पदरात घेत जायचा. वाटल्यास तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील. स्वतःच्या मुली करता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकून घेतो, त्याचं नाव बाप आहे. कसं विसरता. म्हणून तर बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, माझा कंठ दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना, बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या. भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगळ जोडलेल. आली जत्रा गावाची बाप जत्रत जायाचा, उधार पाधार कापड पोरांना न्यायचा. जुन्या फाटक्यान बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप सदा मनात करायचा. बाप सदा मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन डांगा ढोंगा हुंड्यासाठी. शेतमळ्याला विकीन असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला. विनंती आहे माझी, वाबळे महाराजांची ही कविता आहे, माझ्या आवाजात फक्त गायली प्रसंगानुसार. म्हणून म्हातारा मायबाप ज्यांचे असतील ना, शेवा नका करू, पण त्यांना टाकून बोलू नका रे. एक वाकडा शब्द बोलाल ना, पहारीनं घाव घेतो तसा काळजाला घाव पडतो. 10 वर्ष जगणारा बाप 5च वर्षात जाईल. सांभाळा, विनंती आहे. जवळपास घाण केली थोडं सांभाळा ना. तो बडबड करतो, येड्यासारखा करतो, पण तुमचा बाप याची आठवण ठेवा दादा. म्हणून मायबापाची सेवा करा. झालेली सेवा महादेवाच्या चरणी, माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी. वेळ माझ्या हातात खूप कमी होता आणि एवढ्याही याच्यामध्ये हे फक्त आपला खंड होऊ नये म्हणून जेवढं पदरात पडलं तुमच्या, जे घेण्यासारखं असेल ते घेऊन जा. आणि जे काही चुकीचं वाटलं ते माझ्या पदरात टाका. चुकणं माणसाचं, एखादा शब्द चुकला असेल तर चुकणं हा माणसाचा. 1 बार गलती करे उसे इंसान कहते हैं, 2 बार गलती करे उसे नादान कहते हैं, 3 बार गलती करे उसे बेईमान कहते हैं, 12 बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और सभी गलतियों को माफ कर रहा था उसे हिंदुस्तान कहते हैं. या हिंदुस्थानात आपण माणसं आहोत. तुम्ही माय मिले करू नका बोलण्याचा राग धरू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान. आ विठ्ठल जे
जय विठ्ठल जय जय